आता पाहूयात पाकिस्तानच्या दडपशाहीचे नमुने. पाकव्याप्त काश्मीरमध्ये 27 जुलैला निवडणूक झाली, पण ही निवडणूक नव्हती, तो होता फक्त देखावा, रक्ताने माखलेला. रावळा कोट लाँग मार्चमध्ये 27 जुलैला किमान 19 जण ठार झालेत. जूनपासून आतापर्यंत एकूण मृतांचा आकडा 40च्या पुढे गेलाय. मारणारे कोण? पाकिस्तानचं सुरक्षा दल. मृत्युमुखी कोण पडलं? पाकव्याप्त काश्मीरातले सामान्य नागरिक, जे फक्त आपले हक्क मागत होते. विजेचे अन्यायकारक दर, गव्हावरचं अनुदान बंद, मंगला धरणासारख्या जलविद्युत प्रकल्पांच्या रॉयल्टीपासून वंचित ठेवणं, अशा अनेक मागण्या. थोडक्यात आर्थिक लूट आणि राजकीय अपमान दोन्हींविरोधात एकत्र उठाव. या जनआंदोलनाचं नेतृत्व करते जम्मू काश्मीर जॉईंट अवामी ॲक्शन कमिटी. निवडणुकांच्या तोंडावरच पाकिस्ताननं 5 जून रोजीच या संघटनेला दहशतवाद विरोधी कायद्याखाली बेकायदेशीर ठरवलं. लोकांच्या मागण्या ऐकण्याऐवजी त्यांचा आवाजच दाबून टाकला. इंटरनेट बंद केलं, मोठ्या प्रमाणावर अटकसत्र राबवली, जबरदस्तीनं माणसं गायब करणं सुरू केलं. तराडखलमध्ये संचारबंदी लावली, पुंछ विभागातले रस्ते बंद केले, जागोजागी सुरक्षा दलं. दडपशाहीच्या सावटाखाली निवडणूक घेतली आणि म्हणतायत की लोकशाही प्रक्रियेने सगळं काही सुरू आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं यावर स्पष्ट भूमिका घेतली. ही तथाकथित निवडणूक म्हणजे बेकायदेशीर ताबा झाकण्याचा पाकिस्तानचा दिखावा आहे. कॉस्मेटिक एक्सरसाइज हा शब्द वापरला प्रवक्ते रणधीर जयस्वालांनी. जम्मू काश्मीर आणि लडाख हे संपूर्ण केंद्रशासित प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहेत, हेही ठणकावून सांगितलंय. संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पी हरीश यांनीही तीव्र शब्दात भारताची भूमिका मांडली. सुरक्षा परिषदेच्या खुल्या चर्चेत त्यांनी सांगितलं की साऱ्या जगानं पाहिलं पाकव्याप्त काश्मीरातल्या जनतेचे मूलभूत हक्क कसे दडपले जात आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संघटना स्वातंत्र्य, सगळ्याचा गळा आवळला जातोय. या केवळ तुरळक घटना नाही आहेत, हे जवळपास 8 दशकांपासून पाकिस्तानी लष्करानं राबवलेल्या सुनियोजित धोरणाचा भाग आहे. इतर देशांमधल्या दडपशाहीवर संघटना तात्काळ प्रतिक्रिया देते, पण पाकिस्तानमध्ये काय घडतंय याकडे मात्र जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातंय, असा थेट खडा सवाल पी हरीश यांनी यावेळी संयुक्त राष्ट्रांना विचारला. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर हे गिलगिट बाल्टिस्तानमधल्या कोट्यवधी डॉलर्सच्या खनिज संपत्तीच्या स्वप्नाची भाषा करतायत. 2025मध्ये तिथं पाकिस्तानी लष्करासंबंधित एका उद्योगानं स्थानिकांच्या परवानगीशिवाय खाण उत्खनन केल्याचंही उघड झालं. हा सगळा उद्योग म्हणजे काश्मीरी जनतेची आर्थिक लूट आणि त्याला झाकायला निवडणुकीचं पांघरूण. या तथाकथित विधानसभेत एकूण 53 जागा आहेत. त्यात 45 थेट निवडल्या जाणाऱ्या आणि उर्वरित महिला, तंत्रज्ञान आणि धर्मगुरूंसाठी राखीव. इम्रान खान यांच्या PTI पक्षानं या निवडणुकीवर बहिष्कार घातला, तर जम्मू काश्मीर जॉईंट अवामी ॲक्शन कमिटीवर सरकारनं बंदीच घातलेली आहे. ज्यांनी विरोध केला त्यांना तुरुंगात टाकलं, ज्यांनी बंद पाळला त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या आणि मग निवडणूक पार पडली आणि म्हणाले लोकशाही प्रक्रियेनं सगळं होतं आहे. पाकव्याप्त काश्मीरात जे होतं आहे ते केवळ एका प्रदेशाची समस्या नाही आहे. आज पाकिस्तानसमोर फक्त सीमावादाचं आव्हान नाही आहे. खैबर पख्तूनख्वामध्ये सुरक्षा प्रश्न आहेत. बलुचिस्तानचे नेते स्वतंत्र झाल्याच्या घोषणा करत आहेत आणि आता पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्येही नागरी असंतोषाचा उद्रेक झाला आहे. भारतानं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे पाकिस्तान व्याप्त काश्मीर हा भारताच्या सार्वभौम भूभागाचा भाग आहे. तिथल्या कोणत्याही तथाकथित निवडणुका, प्रशासकीय फेरबदल किंवा राजकीय प्रक्रिया पाकिस्तानच्या बेकायदेशीर ताब्याला वैधता देऊ शकत नाही. बंदुकीच्या सावटाखाली मतदान होऊ शकतं, दडपशाहीत निवडणूकही होऊ शकते, पण जनतेच्या मनातला असंतोष बंदुकीच्या धाकानं संपत नाही. आज पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधून उमटणारा आवाज केवळ स्थानिक आंदोलनाचा नाही, तो तिथल्या जनतेच्या हक्कांचा, स्वाभिमानाचा आणि दडपशाही विरोधातल्या रोषाचा आहे. आणि म्हणूनच भारतानं हा मुद्दा पुन्हा एकदा जगासमोर ठामपणे मांडला. आता प्रश्न एवढाच आहे की आंतरराष्ट्रीय समुदाय याकडे डोळे उघडून कधी पाहणार.